प्रथमतः भारत मातेला त्रिवार वंदन करून, होऊ दे होवोत किती हृदयाच्या चिंधड्या, वाहो दे वाहोत किती रक्ताचे पाट, मातृभूमीला दाखवूच आम्ही स्वातंत्र्याची वाट. स्वातंत्र्य लढ्यात हुतात्म्यांनी केलेले बलिदान, पराक्रम, स्वातंत्र्याचा इतिहास काळाच्या पडद्याआड करून चालणार नाही. हिमालयाची उत्तुंग सुंदर शिखरे भारताचे वैभव वाढवतात. त्या शिखरांचे जे सौंदर्य असते, तशीच शिखरे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात समाजसुधारकांच्या, क्रांतिकारकांच्या रूपात होऊन गेली. ती शिखरे अजूनही भारताच्या राजमुकुटावर आपल्या तेजस्वी, प्रभावी, लोकविलक्षण कार्यामुळे विराजमान आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची ही बलिदान गाथा आहे, गाथा क्रांतीची. इंग्रजांनी आपले पांढरे पाय भारतात रोवायला सुरुवात केली. इंग्रजी अजगर भारत गिळंकृत करू लागले. भारतावर इंग्रजांनी अंमल सुरू केला. इंग्रजांनी इथल्या जनतेचे खच्चीकरण करायला सुरुवात केली. त्यांची प्रेरणास्थाने उद्ध्वस्त केली. गुलामगिरीची सवय लोकांच्या मनात बिंबवायला सुरुवात केली. सर्व भारतभर इंग्रजी सत्तेचा वणवा पेटला. उरले ते फक्त अवशेष. पण या मातीला गुलामगिरीची सवय नव्हती. बंडाची पहिली ठिणगी पडली. उमाजी नाईकांनी इंग्रजांविरुद्ध बंड उभारले. पुढे घडणाऱ्या घटनांची हीच खरी नांदी होती. उमाजींनी इंग्रजांना हैराण केले. उमाजींना पकडण्यासाठी बक्षीस ठेवण्यात आले. 3 फेब्रुवारी 1834 रोजी या डोंगरच्या राजाला फाशी देण्यात आली. उमाजीचे भाकीत खरे ठरणार होते. भारतात इंग्रजांविरुद्ध उठाव होणार होता. 1857 साल उजाडले. भारतीय जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. तो ज्वालामुखीसारखा उफळणार होता. इंग्रजी सैन्यातील हिंदी शिपायात नाराजी होती. इंग्रज धर्मभ्रष्ट करीत आहेत ही भावना होती. भडका उडाला. बंगालमधील बराकपूर येथील छावणीत प्रथम ही ठिणगी पडली. हीच खरी क्रांतिकारकांच्या कामगिरीची सुरुवात होती. एका हातात तलवार व दुसऱ्या हातात पिस्तूल घेऊन मंगल पांडे सज्ज होते. शिवाचे तांडव सुरू झाले. डमरू कडाडला. त्रिनेत्र उघडला. मंगल पांडेंची पहिली गोळी इंग्रजी सत्ता उलथवण्याची नांदी ठरली. इंग्रजांनी मंगल पांड्यांना फासावर लटकवले. या ठिणगीने भारतवर्षात वणवा पेटला. सर्वत्र उठाव झाले. आता असे परत उठाव होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी सैन्याची पुनर्रचना केली. शस्त्रास्त्र बंदीचा कायदा केला. भारतीयांच्या रूढी, परंपरा, धर्म याबाबतीत इंग्रज हस्तक्षेप करणार नाहीत अशी हमी दिली. मंगल पांड्यांच्या बलिदानाने पुढच्या पिढीला मात्र प्रेरणा मिळाली. पुढे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ही दिंडी सुरूच झाली. राजकीय क्रांतीच्या जोडीने सामाजिक परिवर्तनाच्या तसेच शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी जोरात सुरू झाल्या. इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांना पाश्चात्य जगताची ओळख झाली. स्वातंत्र्य, समता, मानवता या विचारांचा येथील जनतेवर प्रभाव पडत चालला. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचे महत्त्व पटू लागले. सती, बालविवाह, अस्पृश्यता, गुलामगिरी अशा प्रथा रूढ होत्या. समाजात सुधारणा करण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे आले. त्यांचे अग्रदूत होते राजा राममोहन रॉय. त्यांना आधुनिक भारताचा जनक असे म्हटले जाते. तसेच ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, वीरेशलिंगम पंतलू, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज या सर्व समाजसुधारकांनी केलेली कामगिरी अंधारात साचपडलेल्या समाज जीवनात नवा प्राण ओतणारी ठरली. वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक ठरले.
इंग्रजांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी हातात शस्त्र घेण्याचा निर्धार केला. वासुदेव बळवंत फडक्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे शिंग फुंकले. रामोशी बांधवांना संघटित करून त्यांनी इंग्रज सरकारपुढे जबरदस्त आव्हान उभे केले होते. 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. यात अनेक भारतीय नेते सहभागी होते. बाळ गंगाधर टिळक यांच्या वक्तृत्वाने व अमोघ लेखणीने त्यांना खंबीर राष्ट्रव्यापी नेतृत्व जनतेनेच बहाल केले. लोकांच्यात एकी निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. केसरी व मराठा वृत्तपत्रातून जनतेला त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून दिली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या गर्जनेने त्यांनी अखिल भारतीय जनमानसाचा पाठिंबा मिळवला. इसवी सन 1897 मध्ये प्लेगच्या साथीचा पुणे शहरात धुमाकूळ सुरू झाला होता. प्लेगचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. ही कामगिरी पार पाडण्यासाठी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक झाली. त्याने भारतीय जनतेवर अत्याचार केले. रोग परवडला पण विटंबना नको, अशी लोकांची मनधारणा झाली. हे काय आहे? बंदोबस्त, धुमाकूळ, रँडशाही असे म्हटले जाऊ लागले. चापेकर बंधूंनी रँडचा वध केला. विनायक दामोदर सावरकर या तरुणाच्या मनात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटले. इसवी सन 1900 मध्ये सावरकरांनी क्रांतिकारकांची मित्रमेळा नावाची गुप्त संघटना स्थापन केली. इसवी सन 1904 मध्ये याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. लॉर्ड कर्झन याने 1905 साली बंगाल प्रांताची फाळणी केली. त्या पाठीमागचा हेतू हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडणे, राष्ट्रीय चळवळ दुबळी बनवणे हा होता. बंगालच्या फाळणीचा भारतीयांनी निषेध केला. बंगाल फाळणी विरुद्ध आंदोलन झाले ते वंगभंग आंदोलन. वंदे मातरम या मंत्राने संपूर्ण बंगाल पेटला. असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचे विराट दर्शन संपूर्ण जगाला झाले. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. इसवी सन 1908 मध्ये खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांचा किंग्सफोर्डची हत्या करण्याचा प्रयत्न फसला. प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली तर खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आली. इंडिया हाऊस येथील क्रांतिकारकांनी अन्यायाचा सूड घेण्याचे ठरविले. भारतात गुप्तपणे पिस्तूल व बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान पाठविण्यात आले होते. याचे क्रांतिकारकांना ट्रेनिंग देण्यात आले. इंडिया हाऊसमधील तरुण क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. लाला हरदयाळ यांनी गदर पक्षाची स्थापना केली. गदर म्हणजे बंड, विद्रोह. गदरची भाषा स्वातंत्र्याची, पारतंत्र्याविरुद्धच्या बंडाची होती. तसेच गदर वृत्तपत्रातून काही जाहिराती दिल्या पाहिजेत. हिंदुस्थानात जाऊन गदरचा उठाव करणारे शूर सैनिक पाहिजेत. पगार, मृत्यू, बक्षीस, हौतात्म्य, पेन्शन, स्वातंत्र्य, नोकरीचे क्षेत्र हिंदुस्थान. भारतात सशस्त्र क्रांतिकारकांच्या व इतर राजकीय नेत्यांच्या चळवळी बंगालच्या फाळणीनंतर वाढल्या होत्या. भारतीय लोकांच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी 1919 मध्ये सरकारने रौलट कायदा पास केला. याचा अर्थ सरकारला भारतीय लोकांची स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकायची होती. 13 एप्रिल 1919 भारताच्या इतिहासातील एक अत्यंत कटू पर्व म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड होय. याच वेळी देश एक नवीन नेतृत्व उदयाला येत होते.
ते म्हणजे महात्मा गांधी. त्यांनी लोकांना अहिंसेचा, सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. चंपारण्य लढा, खेडा सत्याग्रह केला. इंग्रजांचे अत्याचार वाढतच होते. त्याचवेळी महात्मा गांधींनी असहकार चळवळीचे रणशिंग फुंकले. निशस्त्र प्रतिकाराच्या किंवा शांततेच्या मार्गाने स्वराज्याची प्राप्ती हे या चळवळीचे उद्दिष्ट होते. यातूनच सरकारच्या दडपशाहीमुळे चौरीचौरा प्रकरण उद्भवले. पुढे स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. नंतर सायमन कमिशन नेमले. या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने जनतेने कमिशनवर बहिष्कार घातला. सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. याचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले होते. त्यावेळी पोलिसांनी निदर्शकांवर अमानुष लाठीहल्ला केला. लाला लजपत राय या लाठीहल्ल्यात जखमी झाले. काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी अनेक क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला. यालाच काकोरी कट म्हटले जाते. समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. 1928 साली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. डिसेंबर 1929ला लाहोर काँग्रेस अधिवेशन भरले. या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अभूतपूर्व पर्व म्हणजे दांडी यात्रा होय. 6 एप्रिल 1930 रोजी हजारो लोकांच्या उपस्थितीत महात्मा गांधींनी समुद्रकाठचे मीठ उचलून मिठाचा अन्यायकारक कायदा मोडला. 1942चे छोडो भारत लढ्याचे पर्व अविस्मरणीय आहे. करेंगे या मरेंगे हा मूलमंत्र जनतेने तंतोतंत जपला. देशाचे सर्वोच्च थराचं नेतृत्व इंग्रजांनी गजाआड तुरुंगात टाकले. तुरुंग ही तीर्थस्थाने झाली. चले जावची चळवळ तरुण रक्ताकडं भारताच्या नियतीने सुपूर्त केली. या चळवळीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. ज्यावेळी चले जाव चळवळीचा जोर कमी होत आहे असे सरकारला व लोकांनाही वाटू लागले होते, त्यावेळी भूमिगत आंदोलन आकाराला येऊ लागले होते. बॉम्ब बनवणे, शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालवणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. याच काळात इंग्रज सरकारच्या विरोधात स्थापन झालेल्या सरकारला प्रतिसरकार म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. नेताजी सुभाषचंद्रांनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा प्रकारचे आवाहन केले. ब्रिटिश साम्राज्य
क्रांतिकारकांनी खिळखिळे करून टाकले होते. अखेर भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून त्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकविण्यात आला. या मातीने अनेक वर्ष वाट पाहिली ती स्वातंत्र्याच्या पहाटेची. ती पहाट झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताचा तिरंगी ध्वज नभी डौलाने अभिमानाने फडकू लागला. असंख्य हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी उरी बाळगलेले कित्येक वर्षांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले. भारतभूमी इंग्रजी अजगरमिटीतून आपली सुटका करून घेण्यास अखेर यशस्वी झालीच. क्रांतिकारकांचे जीवन म्हणजे जणू सतीचे वाण होते. इंग्रजी वादळी भोवऱ्यातून, चक्रव्यूहातून मातृभूमीची सुटका करून घेणे पी हळद अन हो गोरी एवढे सोपे नव्हते. इंग्रजी चक्रव्यूहातून सुटका करून घेण्यासाठी कित्येकांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. क्रांतिकारकांच्यामुळे स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहिली आहे. क्रांतिकारकांनी आपल्या कार्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात एक गौरवास्पद अध्याय लिहिलेला आहे. रक्तांनी लिहिली ज्यांनी बलिदानाची गाथा, रक्तांनी लिहिली ज्यांनी बलिदानाची गाथा, त्यांच्या चरणी विनम्र माझा माता, त्यांच्या चरणी विनम्र माझा माता. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद.